नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. इकडे आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल बोलत होतो आणि तिथे भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय जगात ठसा जो उमटवायचा आहे, त्याकरता भारत हा आर्थिक महासत्ता सुद्धा व्हायला पाहिजे, ही जाणीव आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि मी महाराष्ट्रातनं, पुण्यातनं बोलतोय आणि भारत हा एक मोठी इकॉनॉमी होण्याकरता ज्या गोष्टी हव्या आहेत, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट लागते, म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. तसंच मशिनिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. तसाच एक अतिशय महत्त्वाचा उद्योग असतो, त्याला फाउंड्री उद्योग असं म्हणतात. फाउंड्री हा शब्द फ्रेंच फोंडेरी मधनं आलेला आहे. फोंडेरीचा अर्थ आहे मेल्टिंग, म्हणजे वितळवणे. त्यामुळे फाउंड्रीचा अर्थ धातू वितळवायचे, वेगळ्या वेगळ्या साच्यात टाकायचे आणि त्यांनी मशीनचे तऱ्हेतऱ्हेचे पार्ट तयार करायचे. फाउंड्री असल्याशिवाय आपल्याला मशीन चालवताच येत नाही. आपण मोटार गाड्या म्हणा, आगगाड्या म्हणा, विमान म्हणा, म्हणजे ट्रान्सपोर्टचे सगळे इक्विपमेंट, केमिकल फॅक्टरी, अनेक तऱ्हेच्या वेगळ्या वेगळ्या फॅक्टरी, टेक्सटाईल फॅक्टरी, या सगळ्यामध्ये फाउंड्रीची फार महत्वाची भूमिका असते. आजवर असं सांगितलं गेलंय की भारताचा फाउंड्री उद्योगाचा सध्याचा टर्नओव्हर 25 अब्ज डॉलरचा आहे आणि याच्यातला बहुतेक निर्यात होतो. म्हणजे खूप चांगलं, भारताला जर चांगली अर्थव्यवस्था करायची असली तर भारताचा फाउंड्री उद्योग सुदृढ पायावरती उभा राहायला पाहिजे. महाराष्ट्र त्या बाबतीत सुदैवी आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि इचलकरंजी भागामध्ये फाउंड्रीचं जाळं अक्षरशः पसरलेलं आहे. परंतु सध्या मात्र फाउंड्री उद्योगाच्या अमुक एका भागाला घरघर लागलेली आहे आणि ही घरघर मिटवली पाहिजे. कारण हा उद्योग जर सुस्थिर नसला तर आपले जे सगळे मेक इन इंडियाचे इनिशिएटिव्ह आहेत, आपल्या सरकारचं जे भारत आत्मनिर्भर करायचं आहे, त्या आत्मनिर्भरतेला गालबोट लागेल आणि कदाचित प्रॉब्लेम तयार होतील. तर हे होऊ नये, म्हणजे सध्या प्रॉब्लेम काय आहे, सध्या फाउंड्री उद्योग का संकटात सापडलाय, त्याकरता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इचलकरंजी येथल्या काही अग्रगण्य फाउंड्री उद्योगातल्या उद्योग महर्षींकडनं. तर त्या उद्योग महर्षींचा मी इथे लाईव्ह पॉडकास्ट करणार आहे, तेव्हा त्यांना मी इथे आमंत्रित करतो. ते प्रत्येक जण स्वतःची ओळख करून देतील आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. नमस्कार सर, आपण इथे आलात त्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळूनच या समस्येवरती उत्तर शोधायचं आहे. त्या समस्येवर उत्तर शोधण्यामध्ये भारत सरकारचा सुद्धा एक महत्वाचा भाग राहिला असणार आहे. तेव्हा आपण ही जी बोलणं करणार आहोत ते सरकारपर्यंत सुद्धा आपण पोहोचवणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. आपण स्वतःचे इंट्रोडक्शन आधी करून द्या सगळेजण, एक एक जण. सुरू करा सर. नमस्कार. मी सुरुवातीला माझी ओळख करून देतो. मी समीर काळे. माझं के ग्रुप ऑफ कंपनीज या नावानं कोल्हापूर शिरोली इंडस्ट्रियल एरियामध्ये फाउंड्री उद्योग आहे. एकूण 4 युनिट आहेत, 2 फाउंड्रीज आणि त्याला पूरक असं मशीन शॉप लागतं. 2 मशीन शॉप असा उद्योग आहे. 1996 साली, म्हणजे साधारण 29-30 वर्षापूर्वी मी या उद्योगाची सुरुवात केलेली आहे. मी स्वतः इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे, BE मेकॅनिकल आहे आणि माझा हा बिझनेस फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे. जवळपास आपण नेनेसाहेब बोलल्याप्रमाणे जगामध्ये जर गणना केली तर भारत हा फाउंड्री उद्योगामध्ये नंबर 2च्या पोझिशनला येतो. चायना नंबर 1च्या पोझिशनला आहे आणि भारत हा नंबर 2 पोझिशनला आहे. अमेरिका नंबर 3 पोझिशनला आहे. आणि भारतामध्ये सुद्धा कोल्हापूर हा जो काही झोन आहे, कोल्हापूर इचलकरंजी रिजन, हा भारतामध्ये नंबर 1 पोझिशनला आहे. जर नंबर ऑफ कास्टिंग म्हणतो आपण किंवा टनेज व्हॉल्यूम जर बोललो आपण तर कोल्हापूर हा नंबर 1 या पोझिशनला आहे. आणि हे सांगण्याचं माझं उद्दिष्ट हे आहे की तुम्ही जसं बोललात त्याप्रमाणे फाउंड्री उद्योग हा जगामध्ये हा खूप मोठा उद्योग आहे. त्यामध्ये मोठा म्हणण्यापेक्षा खूप महत्वाचा उद्योग आहे. कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग जर व्यवस्था घेतली तर तिथे कास्टिंगचे पार्ट्स लागतातच. अगदी ऑटोमोबाईल, ट्रक, ट्रॅक्टर म्हणतोच आपण, पण अगदी साधं एअर कंडिशनिंग जरी असतं आपल्याकडे, एसी जे लावले असतात त्यामध्ये कॉम्प्रेसरचे पार्ट हे सुद्धा मेटल कास्टिंग मध्ये लागत असतात. तरी मदर इंडस्ट्री आहे आणि भारत आणि त्यातल्यात कोल्हापूरचं स्थान हे खूप महत्वाचं आहे. कोल्हापूरमध्ये साधारण 301 उद्योग आहेत आणि अतिशय चांगला उद्योग कोल्हापूरमध्ये हा व्यापलेला आहे आणि अतिशय समृद्ध असा उद्योग कोल्हापूरमध्ये आहे. पण आपण म्हणल्याप्रमाणे गेले काही वर्ष या उद्योगांना थोडीशी घरघर लागल्यासारखं सुरू झालेलं आहे. एक साधारण 300 पैकी जर फाउंड्री उद्योग एक महत्वाचे म्हटले तर 100 फाउंड्री उद्योग आहेत जे पॅरेंट उद्योग आहेत आणि त्यांना लागून असलेले 1000 मशीन शॉप सुद्धा आहेत. त्यापैकी आम्ही आज 25 ते 40 कारखाने असे आहेत की जे साधारण
हे जे काही ऑटोमोबाईल मध्ये रिसेशन आलं आणि त्यानंतर बरंचसं काही मेनली कोविड कारणीभूत ठरला. कोविड आल्यामुळं 1-2 वर्ष साधारण पिरियड हा खराब गेला आणि ह्याच्यामध्ये आम्ही जो काय एकत्र आलेलो आहोत लोक, जी आपल्याकडे अप्रोच झालेलो आहोत की तुम्ही आमच्याशी जे काय बोलताय हे पूर्णपणे सध्या आम्ही बंद अवस्थेतली उद्योग आहोत. आणि सगळे जे काही इंडस्ट्रीज आहेत, 25 ते 40 साधारण इंडस्ट्रीज आहेत, ह्या सगळ्या MSME रजिस्टर्ड इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे ह्या MSME इंडस्ट्रीज ज्या बंद आहेत त्याचं रिहॅबिलिटेशन होण्याच्या दृष्टिकोनातनं काहीतरी उपाययोजना झाले पाहिजेत असं माझं प्राथमिक मत आहे. हा, माझं नाव सतीश राव आहे आणि माझं डेल्ट्रॉन डिझेल्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड अशा नावानं माझं फाउंड्री होतं. ॲक्च्युली ते भारतातलं पहिलं हाय प्रेशर मोल्डिंग फाउंड्री होती आणि जॅपनीज लाईन होती आणि बरंच चांगला सेटअप होता. आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करत होतो. आमच्याकडे जवळजवळ 250 जण कामगार होते. पण पॅन्डेमिक नंतर 2021 नोव्हेंबरमध्ये आम्ही ॲक्च्युली बंद झालो आणि त्यानंतर आम्ही फार अडचणीत आहे. तर मी पण स्वतः BE प्रोडक्शन आहे. मी ॲक्च्युली युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो होतो आणि माझं चांगलं एक करिअर सुद्धा मी करत होतो. मी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला कामाला पण होतो पूर्वी आणि स्वतः मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे आणि बरंच कष्टाने मी हे फाउंड्री उभा केली होती आणि बऱ्याचशा अडचणी फेस करून आम्ही हे जवळजवळ सक्सेसफुल केलं होतं. पण ज्यावेळी कोविड म्हणा किंवा रिसेशन, ऑटोमोटिव्ह रिसेशन आलं, कोल्हापूरमध्ये फ्लड्स आले, त्यानंतर फाउंड्री ही डिस्टर्ब झाली आणि मीन टाइम आम्ही ते रिवाईव्ह करायला बरेच प्रयत्न केले. पण ते फायनान्शियली MSME सेक्टर म्हटलं की कसं आहे, थोडंसं फायनान्शियल बॅकबोन किंवा फायनान्शियल मसल कमी पडतं आणि ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये बँकेला लिमिटेशन्स येतात आम्हाला सपोर्ट करायला. कारण बँक हे फाउंड्री उद्योग समजू शकत नाही, कारण फाउंड्री इज अ हायली वर्किंग कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आणि हे वर्किंग कॅपिटल फाउंड्रीला रोज लागतं. डेली मेटल मेल्ट करावं लागतं आणि डेली डिस्पॅचेस करावं लागतात. तिन्ही शिफ्ट मध्ये फाउंड्री चालतं. 24 तास मेल्टिंग हे बंद, 1 मिनिट सुद्धा बंद न होता मेल्टिंग चालू राहावं लागतं, तरच फाउंड्री हे सक्सेसफुल होतं. युटिलायझेशन फाउंड्रीचं फार म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 80% युटिलायझेशन फाउंड्री चालल्या तरच ह्या फाउंड्री सक्सेसफुल होतात. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं वर्किंग कॅपिटल चे अडचणी असल्यामुळे आणि वर्किंग कॅपिटल वेळोवेळी न मिळणे किंवा वर्किंग कॅपिटलचं जे एक आपण ड्रॉइंग पॉवर म्हणतो किंवा पहिला धंदा करा आणि मग आम्ही तुम्हाला वर्किंग कॅपिटल देऊ, असं जे बँकेचं एक स्टँड असतो किंवा प्रत्येक वर्किंग कॅपिटलसाठी ते आपल्याकडनं ज्या पद्धतीनं एक सिक्युरिटी मागतात, ज्या पद्धतीनं सगळे म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी 200%, 250% आम्ही कोलॅटरल सिक्युरिटी ठेवून आम्ही धंदा चालवत असतो आणि हेवी हाय रिस्क असतो. म्हणजे अगदी सुपर ह्युमन टास्क पण म्हणूया, सुपर ह्युमन एफर्ट्स घेऊन सुद्धा आम्ही आज ह्या स्थितीला आहे. तर आम्हाला त्याचं फार एकदम वाईट परिस्थितीमध्ये आम्ही आता आहे आणि फार वाईट वाटते की बाबा एवढं मोठं सेटअप केल्यानंतर आम्ही ह्या स्टेजला आहे की बाबा जिथं आम्हाला आज छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आम्हाला म्हणजे फायनान्शियली आम्ही फार वीक झालेलो आहे आणि गव्हर्नमेंटकडनं मी एवढंच आता एक साधारण म्हणजे माझं एक अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या जसं आता पॅन्डेमिक आहे, पॅन्डेमिक मध्ये जसं एखादा व्यक्ती जरी आजारी पडला तर जसं सरकार म्हणते की बाबा ह्यात काहीतरी लक्ष घालायला पाहिजे आणि ते पसरू नये हे बघायला पाहिजे, तसं हे पण एक पॅन्डेमिक असल्यासारखं आहे. हे जे उद्योग MSME उद्योग बंद पडायला लागलेत किंवा आजारी व्हायला लागलेत, हा पण एक पॅन्डेमिकच आहे. तर ह्याच्यावर तातडीने लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याच्यावर काहीतरी स्ट्रिक्ट म्हणजे सरकारने हे नेमणूक करून त्याला एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं त्याला हँडल करायला पाहिजे अशी माझी सरकारकडे रिक्वेस्ट आहे. मी शीतल केटकाळे, 1997 पासून माझी मशीन शॉप आणि नंतर मग 2013 पासून फाउंड्री चालू झाली आमची. मी इचलकरंजीमध्ये मी जेन्युइन चांगल्या खानदानातनं पुढे आलेला माणूस आहे. माझी स्वतःची टेक्सटाईल इंडस्ट्री आमची घरची पण आहे, पण 2013 नंतर 20 पर्यंत आम्ही ती चालवली आणि आता थोडंसं रावसाहेब सांगितल्याप्रमाणे
अनेक इश्यूज झाले जे आपण पुढे डिस्कस करणार आहे. माझ्याकडेही 200-300 वर्कर्स होते आणि सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीचं आम्ही काम करत होतो. मी हे कुलकर्णी साहेबांना देतो. मी श्रीराम शंकर कुलकर्णी. 1992 साली मी फाउंड्री चालू केली आणि 2019 पर्यंत माझं फाउंड्री विथ मशीन शॉप. मी अशोक लेलँडचं, टाटा मोटर्सचं काम करायचो, किर्लोस्करचं काम करत होतो. आणि 2019ला जेव्हा कोविड आलं त्यावेळी आमचे सगळे कामगार ओरिसाला गेले, ते परत आलेच नाहीत. आणि त्याच्यानंतर आमच्या जी ससेहोलपट चालू झाली ते अद्याप, मी 70 वर्षाचा आहे त्यामुळं मी कंटिन्यू करायचा विचारत नाहीये आणि माझा मुलगाही इंटरेस्टेड नाहीये. त्यामुळं मला हा फाउंड्री क्लोज करण्याशिवाय पर्याय राहिलं नाही. आणि हे बंद केल्यानंतर ही सगळी देणी, सरकारी देणी या अंगावर आली. त्याच्यावर आम्ही काय करायचं या दृष्टीने उपाय करायला लागलोय आणि हे कसं यातनं बाहेर पडायचं हे बघायला लागलोय. मी आता बागलकडे देतो. नमस्कार सर, मी अनिल जयवंतराव बागल. माझं लक्ष्मी इंडस्ट्री स्टेटमध्ये श्रीनिवासा फाउंडर्स या नावाने एक लहानशी छोटीशी फाउंड्री होती. मी ह्या सर्व लोकांचे, आता जे तुमच्याकडे मान्यवर जे आहेत ह्या लोकांचंच काम करत होतो आणि ह्यांना मी सप्लाय करत होतो. जसं कोविड आल्यानंतर ह्या लोकांची कामं कमी झाली आणि ह्या लोकांची कामं कमी झाल्यानंतर माझ्याकडलं काम सगळं कमी झालं. काम कमी झाल्यानंतर असं झालं की काम नाही, परंतु जे फिक्स ओव्हरहेड्स होते ते सगळे माझ्या अंगावर पडले. त्यामुळे मला कॉस्ट मॅच करता आली नाही आणि त्या ह्याच्यात मी बँकेच्या लोनचं व्याज, हप्ते ह्यामध्ये मला फार त्रास झाला. आणि मग काम नाही, इकडं तरी कामगार उरावरती सगळ्याच गोष्टीकडनं. आणि मी सुरुवात माझी नोकर पेशात नाही, 1991 पासून ते 2004 पर्यंत मी नोकरीच केलेली. नोकरी करून मी हा छोटासा उद्योग मला काहीतरी करायचा या उद्देशाने मी बाहेर पडलो आणि माझी मिळवलेली सगळी प्रॉपर्टी याच्यावरती मॉर्गेज दिलेली आहे. आता माझ्याकडे कायच नाही आहे. मला जर आता हे बँकेनं जर म्हणजे निलाव जाहीर केला तर मला भाड्याच्या घरात राहणे आणि उदरनिर्वाह करणे नोकरी करून, एवढंच माझ्याशी हे राहिलेलं आहे. त्यामुळे सरकारने यात काहीतरी लक्ष घालावं. आणि माझं मत तर असं आहे, ज्या बंद पडलेल्या फाउंड्रीज आहेत या सगळ्यांची युनिटी करून एक नवीन काहीतरी एक सगळ्यांच्या म्हणजे युनिट उभा करावं आणि या सगळ्यांना हाताला काम धंदा आणि हे सगळं मिळावं, असं एक माझं मत. खरी गोष्ट. आपण आता बघितलं वेगळ्या वेगळ्या उद्योगाचे प्रातिनिधिक 20 वर्ष किंवा त्याहून जास्त सुद्धा यांनी त्याच्यामध्ये आपली खर्ची घातलेली आहेत. कुलकर्णी म्हणले त्याप्रमाणे 12 वर्ष त्यांचं चालू झालं, म्हणजे एक तपच त्यांनी पूर्ण ह्याच्यात केलेलं आहे आणि चांगले दिवस त्यांनी बघितलेले आहेत. आता जी परिस्थिती आली आहे त्याला मुख्यत्वे कारणीभूत असं दिसतंय की कोविड हा पहिला फटका त्यांना बसला आणि कोविडच्या नंतर जे कामगार इथनं निघून गेले ते कामगार परत आले नाहीत आणि आपल्या इथले कामगार त्यांची जागा घेत आहेत की नाही मला माहित नाही. बहुतेक घेत नसावेत, कारण फाउंड्रीत काम करणं, त्या धगीसमोर उभं राहून काम करणं ही सोपी गोष्ट नाही. ओरिसातल्या लोकांना कदाचित त्याची सवय असेल, आपल्या लोकांना सवय नसेल. एकीकडे आपण लोकल कामगारांना काम द्या म्हणून आंदोलनं चालतात, राजकीय पक्ष तर सारखीच आंदोलनं करत असतात, पण इथे काम आहे पण करायला माणसं नाही आहेत, अशी परिस्थिती आलेली आहे. भारत सरकार कौशल्य विकासाकरता भरपूर धडपड करत आहे. भारत सरकार अनेक गोष्टी करत आहे, परंतु त्यांचं लक्ष मला वाटतं या विशिष्ट प्रश्नाकडे गेलेलं नाहीये. या प्रश्नाची तीव्रता अशा करता महत्वाची आहे की फाउंड्री जर चांगली चालली तर मेक इन इंडियाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आपण येथे डिफेन्स इंडस्ट्री वगैरे सगळं बरोबर करतो, तेजस आपण बनवणारे, अमुक करणारे, तमुक करणारे, या सगळ्यांकरता जे स्पेअर पार्ट्स लागतात ते या फाउंड्रीज मधनं तयार होतात. चांगल्या तऱ्हेचे स्पेअर पार्ट्स जर नसले तर विमानं उडतील पण पडून जातील अशी पण शक्यता असते. इथे विमानांच्या ह्याच्यातनं मला आठवलं, मी स्वतः विमान इंडस्ट्रीत अनेक वर्ष काम केलंय. आमच्या इंडस्ट्रीतला नॉर्म असा होता की विमान जेव्हा हवेत असतं तेव्हा ते पैसे कमवत असतं, विमान जेव्हा जमिनीवर असतं तेव्हा ते पैसे खात असतं, कारण मेंटेनन्स आणि अमुक सगळं. तसं फाउंड्री जेव्हा चालू असते तेव्हा ती पैसे कमवते. फाउंड्री जर चालू नसली, त्याच्या खालची आग जर पेटलेली नसली तर ती पैसे कमवत नाही, तर ती मोठी लायबिलिटी बनून बसते. सध्या असं दिसतंय की या कोविड नंतर जो फटका बसला
त्यानंतर बऱ्याचशा फाउंड्रीज चालू झालेल्या नाही आहेत, बंद पडलेल्या फाउंड्रीज आहेत आणि त्या बंद पडलेल्या फाउंड्रीजचं दुहेरी नुकसान होतं. ज्यांच्या फाउंड्रीज असतात त्यांची तर आवकच थांबते आणि त्या फाउंड्रीजनं जी कामं झाली असती, ज्या कामांनी देश पुढे गेला असता, ती कामं सुद्धा होत नाहीत. तेव्हा इथे हा सगळा नुसता या उद्योजकांचा प्रॉब्लेम असा नाही, हा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम, असं खरं म्हणजे भारताचा प्रॉब्लेम आहे, पण महाराष्ट्राचा हा प्रॉब्लेम आहे असं धरून आपल्याला याच्याकरता एक सोल्युशन शोधायला लागेल. मुख्यत्वे असं दिसतंय की याच्यामध्ये फंडिंग किंवा कॅपिटल, हा फाउंड्री हा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस आहे, त्यांनी आत्ताच सांगितलं. शिवाय दररोजचा खर्च त्याला द्यायला लागतो, कारण दररोज मेटल आणायचं, ते वितळवायचं, त्याचे पार्ट करायचे आणि मग ते विकायचे, ही सायकल आहे. ते जर रोजचं मेटल वितळलं नाही आणि फाउंड्री बंद जर पडली तर ती पुन्हा तापवायला जास्ती एनर्जी जाते. त्यामुळे ती कंटिन्युअस प्रोसेस जर चालू राहिली तर आपला सगळ्यांचाच त्यात फायदा होतो, अगदी पर्यावरणाचा सुद्धा त्यामध्ये फायदा होतो. तर हे सगळं बघताना आणि या सगळ्यांनी एकाकाळी यशस्वी उद्योग चालवलेले आहेत. असं नाही की त्यांनी, कसं असतं की महाराष्ट्र सरकार स्टार्टअपच्या नावाने खूप, म्हणजे भारत सरकार स्टार्टअपच्या नावाने खूप बोलतात, पण रिस्टार्ट बद्दल कोणी बोलत नाहीये. मला असं वाटतं, माझं असं आग्रहाचं प्रतिपादन आहे की हा जो व्यवसाय आहे, जो महाराष्ट्राला ललामभूत होता, इचलकरंजी आणि कोल्हापूरची नावं दिमाखानी सगळीकडे आपण घेत होतो, त्या व्यवसायाला रिस्टार्ट करण्याकरता आपल्याला मदत करण्याची गरज आहे. तर त्याकरता मी सतीशजी आपल्याला विचारतो की रिस्टार्ट करण्याकरता काय काय गोष्टी लागणार आहेत? कॅपिटल लागणारच आहे, पण आणि काही लागणार आहे का? रिस्टार्ट करण्यासाठी बरेचशा गोष्टी लागणार आहेत, कारण कसं आहे की आता बंद पडून 3-4 वर्ष झाल्यानंतर फक्त कॅपिटल नव्हे तर कसं आहे की एक मेंटेनन्स करून घ्यायला पाहिजे प्रॉपरली, नवीन टीम बिल्ड करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एंटरप्रेन्योर स्पिरिट जो आमचा आता गेलेला आहे बंद पडल्यानंतर, हा परत कसा आणायचा हा सगळ्यात मोठा विषय आहे. कारण आता एखादा धंदा चालू करणं, एखादं एंटरप्रेन्योरशिप चालू करणं हे ऍक्च्युली फार म्हणजे सगळ्यांना ते इझिली शक्य असत नाही. तर प्रत्येक जण ट्राय करतं पण ते होत नाही. त्याला एक प्रकारे यावं लागतं, सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. तर तशा गोष्टी पण जुळून यायला लागतात. माझं म्हणणं असं किंवा फक्त पैसे असं नाही, आता एक प्रकारे पॉलिसी मेकिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी करायला लागणार. फंडिंग, लॉंग टर्म फंडिंग ह्यांना कसं देता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीने, मी एक्झॅक्टली असं तुम्हाला सांगू शकणार नाही की काय, कारण मी ह्याच्यावर फार विचार केलेला नाही. आज अजून मी फार स्ट्रगलिंग फेज मधनं जायला लागलोय, त्यामुळे हा विषय थोडासा अजून पुढच्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. पण ऍटलिस्ट आता सध्या माझं रिहॅबिलिटेशन व्हावं हे आहे. इथे मला थोडंसं बँकांबद्दल बोलायचं आहे की बँकांना जो एनपीएचे नॉर्म्स त्यांनी जे तयार केलेले आहेत की तुम्ही 3 हप्ते चुकवले की तुमचा इंडस्ट्री एनपीए म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेटमध्ये जाते आणि तशी ती गेली की त्यांनी जे काही कोलॅटरल किंवा तारण घेतलेलं असतं ते तारण परत घ्यायला बँका धावत येतात आणि त्या तारणामध्ये पुष्कळदा या सगळे आपले उद्योजक आपल्या समोर जे आहेत त्यांची घरं सुद्धा त्यामध्ये अडकलेली आहेत. आता इथे बँकांनी एक स्टेप बॅक घेणं महत्वाचं आहे, कारण कोविड संकट काही फक्त यांच्यावरच आलं नाही, सगळ्यांवरती आलं होतं. आपल्याला यांना थोडासा वेळ हवा आहे, त्यांना इंडस्ट्री कशी चालवायची हे पूर्णपणे माहिती आहे. त्यांच्याकडे कामगार ते सुद्धा येतील, कारण एकदा चालू फाउंड्री असली की कामगार नक्कीच येतील, त्यामुळे तिथेही ते सुरू होतील. बँकांनी थोडा वेळ देणं आवश्यक आहे. आजच निर्मला सीतारामन आपल्या फायनान्स मिनिस्टर, त्यांचं मी ऐकलं एक प्रबोधन त्यांनी केलं होतं, नॉन बँकिंग कर्ज देणाऱ्या इन्स्टिट्यूट्स करता ते होतं, जे बँकिंग करताय तितकंच खरं आहे की रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स काही असले तरी सहृदयतेने आणि इंडस्ट्री टिकेल या पद्धतीने बँकांनी वागणूक केली पाहिजे, नॉन बँकिंगनी सुद्धा अशीच वागणूक केली पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. हे जसं त्यांनी सांगितलं तसंच आपल्या ज्या बँका आहेत त्या बँकांच्या लोकांना सुद्धा हे पटवून द्यायला हवं की रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स काही असले. बरं, याच्यात आणखीन मी यांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतले होते तेव्हा एक माहिती आणखीन मला मिळाली की रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन्स दिल्यात. रिझर्व्ह बँक असं म्हणले नाही की जाऊन तुम्ही त्यांची घरं अटॅच करा, कारण रिझर्व्ह बँकेला सुद्धा कळतं ना, तुम्हाला एंटरप्रेन्योर आहे त्याला अडचणी असतात, बरं त्याला माहिती असतं धंदा कसा करायचा. बँकांच्या मॅनेजरशी मी बोललो, ते म्हणले आम्हाला त्यांची इंडस्ट्री ताब्यात घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, कारण आम्हाला तो चालवता येत नाही. आम्ही तो शेवटी काय अवसायानात विकून टाकू, आपल्याला हे होऊ द्यायचं नाहीये. एक उभी केलेली इंडस्ट्री आहे, इचलकरंजी, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी उभी केलेली चालू इंडस्ट्री आहे, ती चालू राहिली पाहिजे. तिथे बरं तुम्हाला सांगतो, या इंडस्ट्रीनी कितीतरी हजारो लोकांना काम दिलेलं आहे. आता ही लोक जर या इंडस्ट्रीमध्ये काम केलं नाही तर ती कुठे जाणार? ती तुमच्या मुंबई, पुणे, नाशिकमध्येच येणार. म्हणजे त्या शहरांवरती या लोकांचा लोंढा येणार.
तो लोंढा महाराष्ट्रातला असल्यामुळे अगदी शिवसेनेला सुद्धा त्यांना थोपवता येणार नाही. त्या लोंढ्याला इथे शहरामध्ये सामावून घ्यायला लागेल. इथे सरकारचं धोरण काय आहे की जिथे तुमचं गाव आहे तिथेच तुम्हाला काम द्यायचं, तिथेच तुमचं पुनर्वसन काय प्रवसन करायचं, तिथे नीट तुम्ही राहिले पाहिजेत तर आपला देश पुढे जाईल. आणि शिवाय अतिशय महत्वाचं आहे इथे आपण मेक इन इंडियाचे तो सिंह तयार केलेला आहे. त्या सिंहाला जे सगळे मेटल पार्ट आहेत ते फाउंड्रीतच तयार झालेले आहेत. तुम्हाला आठवतं ना त्या सिंहाची इमेज ते तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती, ते फाउंड्रीतच तयार झालेले आहेत. मेक इन इंडियाचा आत्मा जो आहे तो फाउंड्रीमध्ये आहे. आणि फाउंड्री जर आपल्या चालल्या नाहीत चांगल्या, आणि आता त्यांनी फार चांगल्या रीतीने सांगितलं सतीशजींनी की फाउंड्री इंडस्ट्री आपली जी आहे ती जगातली नंबर 2 ची इंडस्ट्री आहे. चीनचं आपण सोडून देऊया, चीन आता उतरणीला लागलेला देश आहे, त्यांच्या इकॉनॉमीत प्रचंड संकट आहेत, त्यांचा सोडून द्या. आपण नंबर 1 होण्याची आता शक्यता आहे. पण आपल्याला आपले संकटातले जे भाऊबंद आहेत त्यांना आपल्याला मदत ही करावीच लागेल. भारतांब्यांच्या कवितेत फार चांगल्या ओळी आहेत. आजवरी कमळांच्या द्रोणी मधु पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्वीची स्मरोनी. इथे फार महत्वाचं आहे. या इंडस्ट्रीनी बँकांना प्रचंड प्रमाणात व्याज दिलं, प्रचंड प्रमाणात कामगारांना रोजगार दिला, सुबत्ता या दोन्ही शहरांमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरात सुबत्ता आणली. त्या सेवा ही पूर्वीची स्मरोनी. आता त्यांना मदतीची गरज आहे, तर आता सरकारने हात आखडता घेणं अगदी अयोग्य आहे. सरकार आणि बँका आणि इंडस्ट्रीचे लीडर्स यांनी मिळून बसायला पाहिजे. इंडस्ट्री फाउंड्रीची एक असोसिएशन आहे असं मला सांगितलंय. फाउंड्री असोसिएशननी सुद्धा मिळून बसायला पाहिजे आणि सोल्युशन काढायला पाहिजे की येत्या 3 महिन्याची 6 महिन्याची वर्षाची मुदत द्या यांना. बरं, यांच्यातले काही श्रीराम कुलकर्णींसारखे आहेत त्यांच्याबद्दलही मला खूप सहानुभूती आहे. ते 70 वर्षाचे, मी 70 वर्षाचा आहे. या वेळेला सगळं परत रिबिल्ड करायचं नसलं तर त्यांना ती फाउंड्री आणि कोणाला तरी चालवायला देता येते, ती विकता येते. पण बंद करण्याचे प्रोसेस सुद्धा खूप कठीण आहे. इथे आपण इज ऑफ डुईंग बिझनेसची खूप तुतारी वाजवतो. धंदा सुरू करायला जेवढ्या परवानग्या लागतात त्यापेक्षा जास्त परवानग्या धंदा बंद करायला लागतात. हे सगळं बदलायला पाहिजे. बंद करायचा म्हणजे लगेच तो धंदा बंदच करून टाकायचा असं नाही. तो कुठल्या तरी योग्य माणसाला विकायचा, त्यांनी तो चालवायचा. अनेक गोष्टी याच्याकडे बघता येतील. परंतु याकरता इंडस्ट्री लीडर्स, चेंबर ऑफ कॉमर्स, भारत सरकार, बँका आणि कन्सल्टंट्स, मॅनेजमेंट कन्सल्टंट्स यांनी एकत्र बसण्याची गरज आहे. आणि त्यांनी कोणाशी चर्चा करायची तर आपल्या समोर हे जे उद्योग महर्षी आहेत त्यांच्याशी चर्चा करायची आहे. आज ते जरी कठीण परिस्थितीत असले तरी एका काळी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री चालवलेली आहे. बहुतेक जणांनी सांगितलं की त्यांनी स्क्रॅचपासून सुरुवात केलेली आहे. आपण जे स्टार्टअप म्हणून बढवतो ना त्यावेळेला स्टार्टअपला काही फॅसिलिटी नसताना या लोकांनी आपलं स्वतःच्या हिमतीवरती ही इंडस्ट्री काढलेली आहे, चालू केलेली आहे, भरभराटीला आणलेली आहे, जेणेकरून इचलकरंजी, कोल्हापूर इथले सगळ्या समाजाला त्याचा फायदा झालेला आहे. आता त्या इंडस्ट्रीला मदतीची गरज आहे, तर आता त्यांना मदत करण्याकरता सरकारने एक समिती स्थापन करावी. पण समिती स्थापन केली की त्यांना वेळाची मुदत द्यावी की येत्या 1 महिन्यात त्यांनी यांना सोल्युशन दिलं पाहिजे. नाही तर समिती आपल्याच पगार खाते आणि सोल्युशन देतच नाही. अशा समित्या आम्हाला नको आहेत. आम्हाला बसून ठरवायचे पॉइंट्स की काय काय गोष्टी करायच्या आहेत, कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे फंड पाहिजे, कुठे रिबिल्ड करायचंय. चालू मशीन नसलं की ते गंजतं, ते नीट करायचं, दुरुस्त करायचं, त्याला वेळ लागतो, पैसा लागतो, पण पुन्हा भरभराट सुरू होते हो. कारण असं दिसतंय की आपल्याला आता अगदी साधी गोष्ट सांगतो, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला प्रचंड कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात झाली. ते कॉन्ट्रॅक्ट करणार कोण, त्याच्याकरता फाउंड्री चालवणार कोण, हीच लोक ते करणार आहेत. यांना माहिती आहे कसं करायचं. बँका ताब्यात घेऊन त्या फुकून टाकतील. उपयोग काय त्याचा? चांगली तयार झालेली इंडस्ट्री मोडू द्यायची नसेल तर आपल्याला एकत्र बसून याला सोल्युशन काढावंच लागेल. आणि असं काढता येतं सोल्युशन. हे काही मी पहिल्यांदा, साखर कारखाने कितीतरी अवसायानातनं बाहेर आलेले आपण पाहतो ना. अशा कितीतरी इंडस्ट्रीज आहेत त्या अवसायानातनं बाहेर येतात आणि त्यांना बाहेर येण्याकरता सरकारी मदत लागते. या लोकांना ती सरकारने मदत करणं अतिशय आवश्यक आहे. सरकारने हा इश्यू प्रायोरिटीवरती घ्यावा. कारण नाही घेतला, वेळ जर निघून गेली तर फक्त बघण्यात होईल की अरे इथे चांगली फाउंड्री होती. अत्यंत आता एकाने सांगितलं की माझा चांगला इंडस्ट्रीत माझा चांगला बिझनेस होता. ते ऐकताना टचकन डोळ्यात पाणी आलं की भरभराटीचा बिझनेस होता म्हणणं हे किती वाईट आहे. किती त्याचं दुःख. आपण लावलेलं रोपटं मोठं होण्याकरता लावलेलं असतं. ते काही यांनी उन्हाळ्याअभावी पाण्याअभावी जळून जाण्याकरता लावलेलं नसतं. आपण याला पुन्हा उभं करू. या देशाची ती क्षमता आहे. 3ऱ्या आणि 4थ्या नंबरची इकॉनॉमी झाल्याचे आपण एवढं सांगतोय ते काय असंच या लोकांना वाऱ्यावर सोडण्याकरता नाही. सरकारकडे भरपूर रिसोर्सेस आहेत.
तर आपल्या भारतीयांच्या बुद्धिमत्तेवरती सगळ्या जगाचा विश्वास आहे, ती वापरून आपल्याला यांची इंडस्ट्री पुन्हा उभी केली पाहिजे. कारण ही इंडस्ट्री म्हणजे नवीन जे आपण तंत्रज्ञान करतोय, नवीन जे मॅन्युफॅक्चरिंग करतोय, नवीन जे प्रोडक्शन करतोय, त्याचा आत्मा आहे. हे पार्ट जर नसले तर तो सिंहत उभा कसा राहील त्याच्यामध्ये जे पार्ट लावलेत ते. तर हे अतिशय महत्वाचं आहे. हे मी काही पॉईंट सांगितले, त्याच्यात अनेक काही महत्वाचे पॉईंट ही मंडळी ऍड करू शकतील. तेव्हा आपण आपल्या पॉईंट्स असतील तर थोडे सांगू शकाल का? हो, मी शीतल केटकडे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 97 पासून 2013 पर्यंत मशीन शॉप होता आणि मशीन शॉपला कास्टिंगची गरज होती म्हणून मी फाउंड्रीकडे आलो आणि आम्ही 2013ला फाउंड्री चालू केली. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मल्टीनॅशनल कंपनीशी सप्लाय करायला चालू केलो आणि ऍक्च्युअली मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ही लोक कॅल्क्युलेशन करायला हुशार असतात. त्यांना त्यांच्यात पगारही चांगला असतात, त्यांच्याकडे सिस्टीम चांगला असतात, त्यांच्याकडे मॅनेजमेंट स्ट्रॉंग असतंय, त्यांच्याकडे रिपोर्टिंग स्ट्रॉंग असतंय आणि ते टार्गेट ओरिएंटेड आणि प्लॅनड करतात. म्हणजे आमच्या छोट्या छोट्या युनिटमध्ये ते यायचे आणि सगळं आमच्याकडनं प्रॉपर काढून घ्यायचे आणि आम्हालाच दाखवायचे की तुम्ही किती कमी रेटमध्ये काम केला पाहिजे, तुमचंच किती नुकसान करताय, कुठं कुठं फॉल्ट आहे, कुठं कुठं तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या त्यांना जमत नव्हत्या किंवा होत नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी ते करत गेले आणि आम्हाला मात्र त्या चॅलेंज आम्ही घेत गेलो, चॅलेंज ऍक्सेप्ट करत गेलो आणि चॅलेंज ऍक्सेप्ट करता करता बऱ्याच गोष्टीच्या इन्व्हेस्टमेंट करायला लागल्या, डेव्हलपमेंट करायला लागल्या, ऑटोमेशन करायला लागलं, बऱ्याच CI चे प्रोजेक्ट करायला लागले आणि हे करता 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 आमचा बाकी एकट्या माणसानं मालकानं पळायचं कुठं. मग टीम चांगली असायला पाहिजे, आमच्या लोकांचं स्किल चांगलं असलं पाहिजे, त्यांची इफिशियन्सी चांगली असली पाहिजे. त्यात फाउंड्री बिझनेसमध्ये बेसिकली चोऱ्या, लपवाछपी, रिजेक्शन झाकणे, कारण रिजेक्शन हा एक मोठा विषय आहे, लाईट बिलचा एक मोठा विषय आहे. समजा रात्रीच्या शिफ्टमध्ये एखादं रिजेक्शन झालं तर ते सगळे मिळून झाकाझाकी करतात. चोरी करायचं झालं तर सगळे मिळून चोऱ्या करतात. एकट्या मालकानं काय काय बघायचं, कसं कसं करायचं, हे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये उद्योगधंदे करताना होतात. आणि ज्या प्रकारचं प्रेशर म्हणजे तुमच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशनचे कायम गोष्टी व्हायला पाहिजेत, तुमच्याकडे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटचे प्रोजेक्ट व्हायला पाहिजेत, तुमच्याकडे कायझनचे प्रोजेक्ट व्हायला पाहिजेत. ह्या ज्या गोष्टी त्या कस्टमरने आमच्याकडनं करून घ्यायला गेले आणि त्यासाठी मग तुमचा ISO पाहिजे. ISO म्हणजे ऑर्गनायझेशन पाहिजे. ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एखादा माणूस पाहिजे, डेडिकेटेड, त्यांना रिपोर्टिंग करायला पाहिजे, त्यांना त्यांच्या हिशोबानुसार जस्ट इन टाइम त्यांच्याकडे जॉब गेले पाहिजेत, त्यांच्याकडे 100% चांगल्या क्वालिटीचे जॉब गेले पाहिजेत. हे सगळं बरोबर आहे, पण हे सगळं करत असताना ओव्हरहेड्स आणि खर्च जो होतो तो कटथ्रोट कॉम्पिटिशन किंवा जीव घेणं स्पर्धा जी म्हणतो आपण, ह्यामध्ये नुसतंच फाउंड्री उद्योग नाही, फाउंड्री उद्योग मध्ये पहिल्या 2-3 मध्ये फाउंड्री उद्योग येत असेल, स्टील इंडस्ट्रीज येत असतील आणि उद्योग काही येत असतील, पण त्याच्याबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये हा माणूस स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा ह्या गोष्टीची फेस आजही करतोय. जीव घेणं कॉम्पिटिशन आहे, जीव घेणं कॉम्पिटिशन आहे, कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, प्रॉफिट कमी झालेत, ओव्हरहेड्स वाढलेत, शासनाला असं वाटतंय की उद्योजक चोर आहे. शासन म्हणून त्यांच्यासाठी कडक नियम केलेले आहेत, सगळ्या पेनल्टी लावलेल्या आहेत, स्ट्रॉंग GST यायलाच पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड भरला पाहिजे, टाउन प्लॅनिंगचं परफेक्ट असलं पाहिजे, तुम्ही कंपनी ऍक्टनुसार काम केलं पाहिजे, तुमचे फायरचं व्यवस्थित असलं पाहिजे, पोल्युशन व्यवस्थित असलं पाहिजे. मग काही शासन नियुक्त ह्या ज्या पोल्युशनच्या, फायरच्या, टाउन प्लॅनिंगच्या ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर आम्हाला सबसिडी मिळते, नाही तर मिळत नाही. मग ते मिळवण्यासाठी बऱ्याच वेळेला काय द्यायचं बोला, म्हणजे देणं घेणं करून सुद्धा त्या उद्योजकाला कारभार करायला लागतोय. दररोज उद्योजकाला दुसरं काय मार्केटिंग, प्रॉपर डेव्हलपमेंट काम करण्यापेक्षा पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या समस्या येतात, अनेक समस्याशी तो सामना करतो, अनेक डिपार्टमेंटचे सामना करतो. व्हेअरएज RBI, मगाशी तुम्ही म्हटला की RBI आणि बँक ही आपण जनरल सावकार आपल्याला माहिती आहेत, आपल्याला गावातले सावकार माहिती आहेत, गल्लीतले सावकार माहिती आहेत, काही भागातले सावकार माहित आहेत. ते सावकार व्याज घ्यायला बघतात, ते फायदा मिळवायला बघतात आणि वेळ पडली तर ते घरात बसतात, तुम्हाला दादारी करतात, तुम्हाला उचलून नेतात, ते प्रेशर देतात आणि बऱ्याच गोष्टी करतात. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बँका आहेत, पण बँकाही सावकार आहेत, त्यांना पाहिजे तसं नियम बनवलेत. 138चा जो नियम आहे तो गुन्हेगारीचा नियम आहे. 138चा जो नियम आहे
तो त्यात क्रिमिनल गुन्हेगार होतो हो, आणि हो. त्याला शिक्षा होते, त्याला इम्प्रिजनमेंट होते. मग उद्योजकांना तुम्ही म्हणता की उद्योग केला पाहिजे, मेक इन इंडिया केलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी केलं पाहिजे, स्टार्टअप केला पाहिजे, नवीन नवीन आयडिया आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या आयडियापासून वेगवेगळे उद्योगाचं धाडस केलं पाहिजे आणि तुमची उद्योग क्षमता वाढवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला इतके रिस्ट्रिक्शन घालायचं की चुकीला माफी नाही म्हणत म्हणता त्या माणसानं एवढं टेन्शन घ्यायचं. आज माझ्या घरातले सगळे निगेटिव्ह झालेत, मी लॉस मध्ये गेल्यामुळे बापरे. आमच्या घरातले सगळे घाबरलेत, अरे. आमच्यातले लोक संशयी झालेत. त्यामध्ये राजकारण येत जाते. काही लोक प्रॉपर्टी असेल तर राजकारण करतात, मग संपलं गेलं म्हणून वेगळं राजकारण करतात, मेलं म्हणून अजून त्याच्यावर त्यांनी काहीतरी करणी करतात. तर असे वेगवेगळे विषय घेऊन हा जगला पाहिजे हा विषय बाजूला जातो आणि हा संपला आहे. त्याला संपवायचं कसं? मग आरबीआय असू दे आणि बँकेचे लोक, बँकेच्या नोकरांना सगळं माहित आहे की बाबा आरबीआय कुठे कुठे गाईडलाईन दिलेले आहेत, पण बँकेचा नोकर म्हणतोय मला बॉडीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, माझ्या नोकरीमध्ये, माझ्या मीटिंगमध्ये मला रिझल्ट दाखवायला लागतात, मला फॉलोअप मीटिंगमध्ये सगळी माहिती द्यायला लागते, मग तुमच्यावर आरबीआयच्या ह्याच्याप्रमाणे मला ऍक्शन घ्यायला लागते, आरबीआयला सुद्धा मला ऑडिटरला सगळं दाखवायला लागते. आणि ह्या याच्यामध्ये तो घर तुमचं बरोबर त्यांनी अप्लिकंट म्हणून बायकोला अप्लिकंट केलं जाते आणि त्यानंतर मग तुमच्या मुद्दाम घराला लिहून घेतलं जाते. मग आणि कुठल्या तुमच्या प्रॉपर्टी तुमचं कोण आणि मुलगा सापडत असले तर मुलग्याच्या सह्या घ्यायच्या, तुमच्या आणि कोण घरातले सापडत असले तर त्यांच्या सह्या घ्यायच्या. असा प्रयोग करून ते नंतर मग बायको आणि नवरा दोघंही यामध्ये जाम अडकले जातात आणि घराला पकडलं जाते. म्हणजे घर आणि कायम तुमच्यावर टांगती तलवार. मग त्यांना एकच माहित असते की ह्याला घराला दाबलं, ह्याला अटॅक केला की हो पैसे देतोय म्हणून. मग ते सावकारीच्या पद्धतीनं बँका अटॅक करायला बघतात. मग ते कोर्टात जातात, जिल्हाधिकाऱ्याने एखादा ताबा नाही दिला तर हायकोर्टात जातात, मग त्याच्याकडनं ते ताबा द्यायला लावतात. मग जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं ताबा घेतला तर पोलिसचं प्रोटेक्शन घेतात, मग ते पोलिसाला घेऊन येतात आणि दारात चक्क तुमच्या घरातनं वडून त्यांना बाहेर काढलं जातंय आणि तो ताबा घेतला जातोय. इतकं ह्या उद्योजकाला, ह्या क्रिएटिव्ह उद्योजकाला जर एखाद्या फेल्युअर, हे नियम आहे जगातला की रिजेक्शन हे प्रत्येक उद्योगात रिजेक्शन होत आहे, प्रत्येक ठिकाणी होत आहे. आता विमान पडलं, ठीक आहे ना, हजार लाखात असे काही 1-2% होऊ शकते, तसंच उद्योगातलं पण आहे. मग त्या रिजेक्शनला नापास मुलांची शाळा अण्णा हजारे काढू शकतात, तर नापास उद्योगाची शाळा आपण काढू शकत नाही काय? नापास ह्यांना आपण रिस्ट्रक्चरिंग करू शकत नाही काय? नापास ह्यांना लोकांना रिस्टार्ट करू शकत नाही काय? ते वेगळा उद्योग करू शकतील आहे तो आणि वेगळ्या प्रकारे करू शकतील. तर त्यांना ती सुविधा निर्माण केली पाहिजे. या भीतीपोटी त्याचं आयुष्य खराब होतंय. मग नवीन येणाऱ्या माणसानं उद्योग करायला नोकरी म्हणजे सर्वश्रेष्ठ म्हणायला लागेल का? तर उद्योग केल्यानंतर एखादं फेल्युअर झालं, एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला इतकी मोठी शिक्षा मिळत असेल तर तो सगळेजण माणसं उद्या घाबरायला लागतील आणि उद्या क्रिएटिव्हिटी मरून जाईल. उद्या एखादी उद्योग क्षमता मनात आला, उत्साह आला, एखादी आयडिया आली तर ती तिथंच आयडिया दाबली जाईल. मग हे दाबायचं, मारायचं हे काम हे न करता ह्याला आपण कसं वाचवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. आता 138 मध्ये माझ्यावर त्यांनी कलकत्ता, जयपूर, बेंगलोर, अहमदाबाद, गुरगाव आणि पुणे, मुंबई सगळीकडे केसेस टाकलेले आहेत. मग आपण एकटा माणूस किती पळू शकतो? आणि कोर्टाच्या केसेस तिथं हजर नाही राहिलं तर कायद्याप्रमाणे ते वॉरंट काढतात. वॉरंट काढला तर पोलीस वॉरंट देतो. हा, मग त्या वॉरंटला पहिला एखाद्या वेळेला आपण पैसे देऊन घालवतो, दुसऱ्या वेळी त्याला, तिसऱ्या वेळी त्याच्यावर प्रेशर यायला लागलं तर तू तिथं जायला लागतंय, हजर व्हायला लागतंय. मग आमच्या या प्रत्येक जण केसेस टाकणार, मग तिथं आपण हजर राहायचं, जायचं आणि आपल्याला माहित आहे आणि मग इम्प्रिजनमेंट, कायमची भीती. मग हे नेमकं काय चाललंय? नेमकं आपण हे कसला पास टाकलोय? हे क्रिमिनल नाही आहे, आपली ही गोष्ट सिव्हिल आहे. तर 138 मध्ये त्यांनी मुद्दाम सावकारी पास टाकला, सावकारी नियम लावले आणि त्याला क्रिमिनल केलं. आणि क्रिमिनल करून त्या माणसाला, तो माणूस पुन्हा जगलाच नाही पाहिजे. वर त्याला इतकं दाबायचं, इतकं मारायचं, तो कुठनं पण आणून पैसे दिला पाहिजे, काही करून त्यानं. म्हणजे हे पिक्चर मधलं खलनायक सारखं झालं. तुम्ही बंदूक लावायची, नाहीतर मारायचं आणि मग त्याच्याकडनं काढून घ्यायचं. म्हणजे हे काय उद्योजकाला
आणि सुशिक्षित माणसाला, आणि एका ह्याच्यातनं आम्ही स्किलफुल झालोय, एका ह्याच्यातनं आपण अनुभवी झालोय, एका ह्याच्यातनं आम्ही मॅनेजमेंटला जबरदस्त झालोय, आणि मग एवढं स्किल, एवढा अनुभव, एवढे आम्हाला आलेले आमच्यात आलेले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे हे स्ट्रॉंगनेस, मग हा काय कामाचा? हा तुम्ही पूर्ण पिकलेल्या आंब्याला तुम्ही परत मारून टाकणार? अहो त्याला त्याचा उपयोग तर करून घ्या ऍटलिस्ट, असं आमचं एक्झॅक्टली, प्रामाणिकपणे अगदी मत बरोबर आहे. सांगितलं. हो, म्हणजे आता ही प्रामाणिकपणे इंडस्ट्री तगली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. बरं, इंडस्ट्री तगवणं बँकांना शक्यच नाही, कारण बँकांकडे ते स्किलच नाहीये. ते स्किल तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला सांभाळून घेऊन इंडस्ट्री जर सांभाळली गेली तर सगळ्या देशाचाच फायदा होतो. बरं, बँकांना सुद्धा त्यांचे पैसे परत मिळतात ना, कारण प्रायव्हेटमध्ये बँकांचे मॅनेजर सांगतात आम्हाला इंडस्ट्री चालवता येत नाही, आम्हाला ती चालवण्यातही इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला आमचे पैसे परत यायला पाहिजेत. तसं असेल तर ज्यांना ते करता येतं त्यांना सांगा ना. एखाद्या बसचा ऍक्सिडेंट झाला तर बँक काय बस काढून घेते का ड्रायव्हरला रिपेअर ठीक करून बस चालवायला घेते? आम्ही असं ते पश्चिम विचित्र होऊन महाराष्ट्रातले बसलेलं आहे. आहे, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहे. इथं शुगर फॅक्टरी तोट्यात आहे, त्याच्यावर लाखो हो, शेतकरी बरोबर. अवलंबून आहेत. मग त्यात हो. शुगर फॅक्टरीना दरवेळी सर्व्हायवल पॅकेज दिलं जात आहे. आम्ही पश्चिम Correct. महाराष्ट्रातले आहोत, आमच्याकडे सूतगिरण्या जास्त आहेत. सूतगिरण्यांच्यावर काही कापूसवाले अवलंबून आहेत, काही हे अवलंबून आहेत. त्यांचे राजकारणी लोक त्यांच्यात आहेत, राजकारण नेते लोकांची त्या संस्था आहेत. मग त्यांना सगळ्यांना सर्व्हायवल पॅकेज मंत्रिमंडळामध्ये बसून आपापल्या नेत्यांच्या संस्थांना तुम्ही सर्व्हायवल पॅकेज देता आणि जगवता आणि वाढवता. आज सुद्धा दरवर्षी शुगर फॅक्टरी तोट्यात आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना सर्व्हायवल पॅकेज घेता. दरवर्षी सगळ्या शुगर फॅक्टरी चालू आहेत, आणि आम्हाला बाकी हा तू बाद आहे, तुला धंदा करायला जमत नाही, तुझं चुकलंय, तू मेला, तुम्हाला वागायला जमत नाही, तुम्ही चिकाटी नाही आहे, हे असे अनेक वेगवेगळे कारण देऊन तुम्ही कसं बंद व्हाल हे ते बघतात. तर ऍक्च्युअली ह्यामध्ये आपल्याला मी म्हणतो त्याप्रमाणे CSR ऍक्टिव्हिटी मधनं तुम्ही एखादा फंड देऊ शकता. तुम्ही एवढ्या आपल्या ह्याच्या देवालाच्या संस्थेला, महालक्ष्मी असू दे, तुमचा तिरुपती असू दे, तुमचं साईबाबा असू दे, शेगावचे हे असू दे, तुमचा गणपतीचे असू दे, पुण्याचे असू दे, मुंबईचे असू दे, तर यामधून तुम्ही काहीतरी ह्या लोकांना पर्टिक्युलरली, जसं आपण एखादा अनाथ मुलाला घेतो तसं त्या बिझनेसला घेऊन तुम्ही नर्चर करू शकता, त्यांना डेव्हलप करू शकता. त्यांना तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही क्रिमिनल न करता त्यांना शिक्षा न देता, त्यांना तुम्ही ऑडिट करून, तुम्ही मदत करून, एक्सपर्ट कडून तुम्ही ते चालायचं असलं तर चालवू शकता, बदलायचं असलं तर बदलू शकता. आहे त्या लोकांचं सप्लायर सगळ्या, बरं ते सप्लायर लोक कुठली? आपली सप्लायर लोक आहेत. शासनाचा GST आहे, हा पैसा दिलेला वाया जाणार नाही आहे, तो त्या सप्लायर संस्थेला मिळेल. त्यातनं काय होणार आहे? तुम्ही आम्हाला एकट्याला प्रेस केला आणि पैसे नाहीत, आणि तुम्ही प्रेस करता ह्यातनं किंवा दबाव देता, मग त्याने खरोखरच आत्महत्या केली पाहिजे काय? तुम्ही असं करू नका. हा, बरोबर आहे ना. शेतकरी आत्महत्या करतो, शेतकऱ्याला तुम्ही रिलीफ फंड देता, महापूर आला की रिलीफ फंड देता, कुठे जर आग लागली की रिलीफ फंड देता. मग तुम्ही उद्योजकालाच का रिलीफ फंड मिळत नाही? किंवा RBI करावं वेगळं काय तर रिलीफ फंड, बँकेने करावं, बँका इन्कम टॅक्स भरतात, त्या इन्कम टॅक्स मधलं काही पोर्शन द्यावा. तुम्ही टॅक्स भरता तर तुम्ही हे वाचवलं तर ते काय खर्च म्हणून टाकायला येईल तुम्हाला. तर डेव्हलप झाला पाहिजे, वाचला पाहिजे, वाढला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे. आम्ही एवढ्या मॅच्युरिटीनं 25 वर्ष 30 वर्ष बिझनेस केलेत. कुलकर्णी साहेब माझ्या बरोबर आहेत. कुलकर्णी साहेब दरवर्षी इन्कम टॅक्स भरलाय त्यांनी. त्यांचा एक नंबर उद्योग चालू होता. छोट्या करत त्यांनी छोटे छोट्या जॉब करत त्यांनी चांगलं प्रॉफिट मिळवलं. पण त्यांनी जसं मास क्वांटिटी मध्ये आले, परिस्थिती बदलली, ऑटोमोशनची रिक्वायरमेंट झाली, जनरेशन गॅप झाला, परिस्थिती वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, त्यातनं त्यांना रिव्हर्स मध्ये यायला लागलं. अशा काही घटना आपल्या ह्याच्यामध्ये घडू शकतात. चुकीचं प्रत्येक जण मुद्दाम चुकतोय, मुद्दाम बुडवायला बघतोय असातला विषय नाही आहे. पण कमी जास्त होऊ शकते परिस्थिती, त्यामुळे त्याला आधार मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे. मग आता सरकारकडे आपण जेव्हा मागण्या घेऊन जाऊ तेव्हा त्यांना हे सांगू की इंडस्ट्री जगली पाहिजे. हा पहिला म्हणजे या बँक मॅनेजर्सची सुद्धा जेव्हा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहितात तेव्हा त्यांनी किती इंडस्ट्री जगवल्या त्याला त्याने मार्क द्यायला पाहिजे, किती बुडवल्या त्याला मार्क द्यायला नकोत. कारण तो उद्देशच नाहीये देशाचा. देशाचा उद्देश इंडस्ट्रीचं भलं व्हावं, जेणेकरून देशाचा प्रोडक्टिव्हिटी वाढावी हाच असला पाहिजे, आणि तोच आहे. तिथे कुठेतरी चूक झालेली आहे. त्यामुळे बँक मॅनेजरचा ACR कसा लिहायचा त्याबद्दलही आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायला लागणार आहे.
आणि हे सगळे पॉईंट म्हणजे मला सांगायचं असं आहे की हा सगळा व्हिडिओ जो आहे आपण हा आम्हाला सरकार दरबारी घेऊन जायचा आहे, शक्यतो सीएम पर्यंत न्यायचा आहे आणि त्यांना साकडं घालायचंय की इंडस्ट्री वाचवा, तुम्हालाच त्याची फळं दिसतील. हे मी नुसतं घोषणा करायची महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल असं चालत नाही. त्याच्यातले $25 बिलियन फाउंड्री इंडस्ट्री देणार आहे, ते कुठनं तरी यायला पाहिजेत ना. तर ते येण्या आणि नुसतं पैशाचा प्रश्न नाहीये. फाउंड्री इंडस्ट्रीचे जे प्रॉडक्ट्स आहेत, जे ते पार्ट्स बनवतात, त्या पार्ट्सवर इतर मोठ्या इंडस्ट्री चालतात. तिथे जे कामगार आहेत तुम्ही नुसते कामगार धरू नका, प्रत्येक कामगाराला 4 गुणा तेवढ्या माणसांचं कुटुंब त्याच्यावर चालायला पाहिजे. हे सगळं जर करायचं असलं तर हा जो इंडस्ट्री ही सध्या जी अडचणीत आहे ती बाहेर काढणं आवश्यक आहे. सगळ्यांनी साथ येऊन बरोबर येऊन ही गोष्ट करायला पाहिजे आणि याची जी धग आहे ती धग सरकारपर्यंत पोचवायकरता हा व्हिडिओ आपण केलेला आहे. माझी अशी खात्री आहे की हा योग्य माणसांपर्यंत व्हिडिओ नेला तर त्यातनं आपल्याला काहीतरी सकारात्मक त्यांच्याकडनं भूमिका पाहायला मिळेल. याच्या पुढे कसं ते करायचं त्याच्यावरती मला आपण अजून सगळे अजून पण एक फक्त विचार बोलायचं करूया. आहे, एक सांगा ना सिरियस सर, आहे, सांगा. एक महत्वाचा विषय मुद्दाम बोलणं गरजेचं वाटतंय मला, की हा. निगेटिव्हिटी उद्योजकाच्या बाबतीत निगेटिव्हिटी कुठल्या हाईटला जाते मी तुम्हाला फक्त सांगतो. आमच्या घरच्या प्रॉपर्टी आहेत पण वाटण्या झालेल्या नाही आहेत, पण आमच्या भावानं भीतीपोटी, संशयापोटी आणि अज्ञानापोटी त्यानं आमच्या विरुद्ध FIR केला फसवलंय म्हणून. ऍक्च्युअली आम्ही काही फसवलं नव्हतं आणि मला 7 दिवस पोलीस कोठडी आणि 1 महिना मी जेलमध्ये होतो. तर या एवढ्या मोठ्या उद्योजकाला ह्या निगेटिव्हिटीला सामना करायला लागतो. वेगवेगळ्या गोष्टीला आम्ही आमचं नंतर कौटुंबिक कलह निर्माण झाला, वेगवेगळे सगळेजण आम्ही वेगळा म्हणजे एकदा अशा गोष्टी घटना घडल्या की माणूस परत दुरावा निर्माण, भयंकर मोठा दुरावा निर्माण होतो, आयुष्याचा दुरावा निर्माण होतो. तर हे मुद्दाम म्हणून तुम्हाला सांगायचं होतं की म्हणून ह्या क्रिमिनल्सची उद्योजकाला पहिला बाजूला काढलं गेलं पाहिजे आणि त्याला काहीतरी 138 वरती पुनर्विचार व्हायलाच पाहिजे. खरी गोष्ट आहे. आपण थोडं याच्यानंतर वकिलांशी मला एकदा बोलून घ्यायचंय की 138चं नेमकं काय आणि त्याच्यावर कशा रीतीने पुनर्विचार व्हायला पाहिजे ते अतिशय आवश्यक आहे. तुम्ही चोर आणि उद्योजक एकाच जर सेलमध्ये डांबले तर शेवटी सगळे उद्योजक चोर होऊन जातील. चोर उद्योजक होणार नाहीत पण उद्योजक हे चोर होतील. तेव्हा हे सगळं थांबलं पाहिजे आणि सन्मानाने तुम्हाला बंद जरी करायचा असला व्यवसाय तरी सन्मानाने तो बंद करता आला पाहिजे आणि चालवायचा असला पुन्हा उभा करायचा असला तरी. मी 1 महिना जेलमध्ये राहिलोय, कम्प्लीट मी चोर, गुन्हेगार, खुनी लोकांच्या ह्याच्यात राहिलोय सगळ्या. म्हणजे मी काय म्हणतो, अगदी तुम्हाला उद्योजकाला खरोखर जेलमध्ये घालायचं असं समजूया आपण, त्यावर त्यांच्यासाठी एखादं क्रिएटिव्ह जेल तयार करा जेणेकरून त्या माणसाचा, उद्योजकाचा तिथं तरी उपयोग होईल. मुद्दा म्हणून मला सांगायचं माझ्या मते त्यांना जेलमध्ये घालणं हेच चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल विचार व्हायलाच पाहिजे. कसं आहे, सावकारी पास आणि सावकारी नियम बनवलेत, त्यांना पाहिजे तसे नियम बनवलेत त्यांनी आणि त्यांना पाहिजे तसं म्हणून वकील त्यांच्याकडे आहेत, पैसा त्यांच्याकडे आहे, सामर्थ्य आहे, त्यामुळे ते वाटेल तसं करायला बघतात. आता माझ्या केसमध्ये आम्ही फार पुरं भारत पर्यटन करतो मी आणि कसं पैसेच भारत पर्यटन करणं एक विषय घ्यायला पाहिजे की केसेस आहेत त्या एका कोर्टात लावा ना. 25 ठिकाणी कसल्या केसेस लावतायत? त्या सगळ्या एकत्रित करा आणि 0 FIR सारखं एका ठिकाणी आणा. स्थानिक कोर्टात जरी म्हणजे प्रश्न असा सर की तुम्ही तुमची इंडस्ट्री वर आणायला बघताय तर त्याच्यात तुम्हाला भारत भ्रमण करायला लावताय, तिथे इंडस्ट्री कोणी वर आणायची मग? त्यामुळे ते तसं सगळं सगळी बदलायला पाहिजे. जीएसटीच्या रिकव्हरीवाल्यांची वेगळी नोटीस असते, कामगारांचा, लेबरांचा वेगळी नोटीस येते. म्हणजे तुमचे सगळे डिपार्टमेंट तुमच्या हात धरून मागा लागतात. अक्षरशः तुम्हाला नको नको पळून जावं असं वाटतंय किंवा कुठेतरी आपण लपून बसावं काय, हा देश सोडून जावं काय, हा भाग सोडून जावं काय, अशी मानसिक स्थिती होते. तुम्ही इतकं त्रास का देता ह्या माणसाला? हा सगळा व्हिडिओ त्याकरता योग्य लोकांच्या नजरेस पडेल अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि आपल्यापर्यंत आम्ही त्याचं पुढे काय झालं ते घेऊन येऊ. तुमच्याकडे भेटायला सुद्धा कोणाला तरी त्यावेळेला आणण्यात येईल आणि माझी अशी खात्री आहे की हा इंडस्ट्री, संबंध फाउंड्री इंडस्ट्री पुन्हा आपल्या पायावरती उभी राहील आणि भरभराटीचे दिवस येतील ही आपण आशा ठेवूया आणि या आशेवरतीच आपण आता हा व्हिडिओ थांबवूया कारण आपल्याला टाइम लिमिट पण आहे. त्यामुळे आपण आता हा व्हिडिओ थांबवतोय. याच्या पुढे काय होईल त्याची आपण चर्चा करू
आणि बघू त्यातनं आणखीन काय काय मार्ग काढता येतील. कोणी इंडस्ट्री एक्सपर्ट असले, तुमच्या असोसिएशनची लोक असली, त्यांच्याशीही बोलू आणि काय याच्यात करता येईल त्याच्याकरता आपल्याला लोकांपर्यंत हा विषय न्यायला पाहिजे. सामान्य माणसाला फाउंड्री काय आहे तेच माहित नसतं, त्यामुळे ती बंद पडल्याने आपलं काय होईल तेही त्यांना माहित नसतं. म्हणून मला सुरुवातीला ते सांगायचं होतं की तुमच्या आयुष्यात फाउंड्री किती महत्वाची आहे. तर ते मी केलेलं आहे माझ्या गोष्टीप्रमाणे. अजून याला पुढे फॉलोअप आपण करायचा प्रयत्न करूया. कसं काय होईल ते सांगतो. आता मला हा व्हिडिओ थांबवायला पाहिजे, अमुक एक टाइम लिमिट पण झालेली आहे. सतीश जो व्हिडिओग्राफर आहे त्याचे विशेष आभार. त्यांनी अतिशय सुंदर अरेंजमेंट या सगळ्याकरता केली आणि आपण इथनं पुढे हा विषय आणखीन असाच घेऊन जाऊ. मी आणि कोणीतरी एक्सपर्ट याच्याकरता आणायचा प्रयत्न करतो जे आपल्याशी बोलतील आणि हा विषय पुढे नेतील. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.